मागील व्हिडिओजमध्ये आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन पाहिलं. त्याच्यापूर्वी आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन्स पाहिलं. त्याच्यापूर्वी आपण कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढून पाहिला. आता आपण फोर्थ टाइप पाहणार आहोत, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. आपण जे तीन प्रकार संपवले त्या प्रत्येक प्रकारामध्ये आपण जे एक्झाम्पल्स पाहिले ते y इज इक्वल टू समथिंग या स्वरूपात होते. म्हणजे इथे देणारं फंक्शन हे x मधलं होतं. म्हणजे y हा x मध्ये एक्सप्रेस केलेला होता. या टाइपचे ते फंक्शन्स होते. अशा प्रकारच्या फंक्शन्सना आपण एक्सप्लिसिट फंक्शन असं म्हणतो. आणि आता जे फंक्शन आपलं एफ ऑफ एक्स आणि वाय दोघींमध्ये एक्सप्रेस केलेलं असणार आहे, अशा प्रकारचं जे फंक्शन असेल त्याला आपण म्हणणार आहोत इम्प्लिसिट फंक्शन. अशा प्रकारच्या फंक्शनमध्ये एक्स आणि वाय एकत्रित जोडून हे एक्झाम्पल्स तयार केलं जातं. असे एक्झाम्पल्स सोडवण्यासाठी आपण डायरेक्ट पहिलं काम करतो की ते जे काही दिलेलं फंक्शन असेल त्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करतो. जे पण एक्झाम्पल दिलं असेल त्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यानंतर डीवाय बाय डी एक्सच्या टर्म्स ज्या आहेत त्या कलेक्ट करायच्या एकत्रित आणि त्याला सॉल्व्ह करायचं डीवाय बाय डी एक्स साठी. म्हणून डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू जे पण फंक्शन आहे त्याला सिम्प्लिफाय करत जायचं. असा प्रकार आपण याच्यामध्ये जनरली पाहतो. त्यातच एक्सरसाइज 1.3 मध्येच ते आहे. त्यातलं थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. त्याला डिफरन्शिएटच करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि डीवाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे. फाइंड डीवाय बाय डी एक्स. त्यातलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपण बघूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे एक्स अंडर रूट एक्स प्लस वाय अंडर रूट वाय इज इक्वल टू ए अंडर रूट ए. इथे फक्त आपल्याकडे तेच बेसिक नॉलेजची गरज आहे. जे 14 फॉर्म्युले आपण शिकलेलो आहोत तेच आपल्याला लागणार आहे. पुन्हा आपण त्याच गोष्टी ज्या आहेत त्याच या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. फक्त एक आता टॉपिक बदलला की तुम्हाला फक्त एक्झाम्पल ओळखण्याची गरज असते. बाकी सगळं काम आपलं नेहमीप्रमाणे असणार आहे. असेल त्याला असं करता येईल, हा इंटू एक्स रेस टू 1/2 आहे प्लस हा वाय इंटू वाय रेस टू 1/2 आहे. याला नाही सिम्प्लिफाय केला तरी चालेल कारण हा असाही कॉन्स्टंट नंबर आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 0 येणार आहे. आणि ते पाया समान असताना घातांकांची बेरीज या लॉ नुसार इथे येईल 3/2 प्लस वाय रेस टू 3/2 इज इक्वल टू ए अंडर रूट ए. आता याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायला हरकत नाही. याला वाय इज इक्वल टू समथिंगच्या फॉर्ममध्ये आणण्याची गरज नाहीये. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डायरेक्ट डिफरन्शिएट केलं तर इथे डी एक्स ऑफ एक्स रेस टू 3/2 प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय रेस टू 3/2 इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ए अंडर रूट ए असं लिहिता येणार आहे. यात हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. इथे तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. दोन्ही ठिकाणी एकच फॉर्म्युला आहे. हे सगळे फॉर्म्युले आपण जे आधी पाहिलेले आहेत तेच फॉर्म्युले आपण अप्लाय करणार आहोत. dx of x raised to n is equal to n x raised to n minus 1. तर हा फॉर्म्युला जर अप्लाय केला इथे येणार आहे 3/2 हा n म्हणजे 3/2 आहे. x raised to 3/2 minus 1 प्लस हा इथे मात्र 3/2 y raised to 3/2 minus 1 ऍज इट इज असेल. परंतु y हे कॉम्पोजिट मध्ये येऊन जातं कारण ते फंक्शन आहे x मधलं. म्हणून तुम्हाला y चा परत डिफरन्शिएट करावा लागतो, डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. म्हणजे डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू आणि हा पूर्ण कॉन्स्टंट आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबलच नाही, एक्स नाही वाय नाही. तर अशा वेळेला हा नंबर कॉन्स्टंट असणार आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 0 असणार आहे. पुढे हा 3/2 इथे पण दिसतोय. दोघं साईडला जर मी 3/2 ने मल्टिप्लाय करून टाकलं, डिवाइड करून टाकलं तर ऑफकोर्स त्या ठिकाणी 3/2 जो आहे तो कॅन्सल होऊ नये. म्हणजे इथे येईल एक्स रेस टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1/2 2 into 1 2 3 minus 2 upon 2 प्लस इथे सुद्धा y रेस टू 1/2 आणि हा येणार dy बाय dx इज इक्वल टू 0. आणि हा रेस टू जो 1/2 आहे याचा मिनिंग काय असतो, हा अंडर रूट एक्स आहे, हा अंडर रूट वाय आहे आणि हा dy बाय dx इज इक्वल टू 0. पुढच्या स्टेपला आपण काय करतो की dy बाय dx जो आहे तो सेपरेट करायचा आहे. त्याला कलेक्ट करायचं. एकच टर्म आहे, कलेक्ट करायचे काम नाही, फक्त याला त्या साईडला पाठवायची गरज आहे. तर अंडर रूट वाय dy बाय dx ही टर्म तिकडे पाठवली तर ती मायनस होणार, मायनस अंडर रूट एक्स. आणि हा जो अंडर रूट वाय आहे त्याला त्या साईडला पाठवलं तो सुद्धा डिवाइड होईल. आणि दोघींना एकत्रित लिहिलं तर x अपॉन वाय अंडर रूट x अपॉन वाय त्याला मायनस साईन येणार आहे. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 5. x² y² मायनस tan इनवर्स ऑफ अंडर रूट x² plus y² equal to cot inverse of under root x² plus y².
यालाही आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो, पण अजून एक जर असं करता आलं त्याला आपण त्या साईडला पाठवून दिलं म्हणजे अजून इझी होईल. इक्वल याला त्या साईडला पाठवलं तर हा प्लस होईल, टॅन इनव्हर्स ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस कॉट इनव्हर्स ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्झाम्पल पाहायला कितीही कठीण वाटत असलं तरी घाबरू नका, इझी असतं आणि या टाईपच्या तर सगळे इझी आहेत. ज्यांना त्या आधीचे 3 टॉपिक काढलेले आहेत त्याच्यासाठी हा पुढचा पार्ट जो अगदी इझी आहे, काही त्याच्यामध्ये फार विशेष नाही. डायरेक्ट डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस डी डी एक्स ऑफ कॉट इनव्हर्स ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता हा सुद्धा यू इंटू व्ही स्क्वेअर आणि आपल्याकडे यू इंटू व्हीचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? ज्यावेळेला 2 फंक्शनचा प्रोडक्ट दिला असेल तर आपण पहिलं फंक्शन असंच ठेवून दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो, प्लस दुसरं फंक्शन असंच ठेवून पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो आपण. तर इथे यू इंटू व्ही आहे, याला समजा यू मानला याला व्ही मानला तर एक्स स्क्वेअर ॲज इट इज डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर येणार प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज अँड डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर येणार इज इक्वल टू टॅन इनव्हर्सचा पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आपण शिकलो आहोत, डी डी एक्स ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स जर असणार तर अशा वेळेला 1/1 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याला मल्टिप्लाय असणार आहे कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. तर इथे येणार 1/, इथे एफ ऑफ एक्स म्हणजे हा पूर्ण आपला अंडर रूटच्या व्हॅल्यू जी आहे ती संपूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर इथे येईल आणि डी डी एक्स ऑफ हा अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असणार आहे. आणि तेच कॉट इनव्हर्सच्या फॉर्म्युला फक्त मायनस साईन येते. कॉट इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस साईन फक्त येते म्हणून याचा फॉर्म्युला फक्त मायनस साईन येणार. बाकी ॲज इट इज असेल 1/1 प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर डी डी एक्स ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि हे दोघी जर तुम्ही टर्म्स पाहिल्या तर दोघी टर्म्स सेम आहेत आणि मायनस साईन मध्ये आहे तर त्या कट होतील आणि डायरेक्टली 0 येईल. आता याला बघूया, हा 2x येणार, सॉरी हा एक्स स्क्वेअर असेल, हा 2y येणार आणि वायचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो पुन्हा घ्यायला लागणार कारण ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. y हा कॉन्स्टंट नंबर नाही, तो x मधला फंक्शन आहे. जसं तो एफ ऑफ एक्स असतो तसं त्याला डिवाय बाय डी साठी घ्यायला लागणार प्लस हा वाय स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर जो राहील 2x याच फॉर्म्युल्यानुसार n x n -1 ते 2 -1 आपण तो 1 लिहत नाही. त्यानंतर ह्या 2 ने जर डिवाइड केलं, दोघी ठिकाणी 2 दिसतोय, 2 ने डिवाइड केलं तर ते सिम्प्लिफाय होईल. एक्स स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू प्लस एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्यानंतर ही टर्म तिकडे पाठवा, आपल्याला डिवाय बाय डी एक्स सॉल्व्ह करायचं आहे तर डिवाय बाय डी एक्स एका बाजूला ठेवला, याला त्या साईडला पाठवला तर मायनस होणार मायनस एक्स वाय स्क्वेअर आणि ही टर्म याला मल्टिप्लाय आहे तिकडे आता डिवाइड होणार म्हणजे एक्स स्क्वेअर वाय आणि त्यात एक वाय याच्यातला गेला एक एक्स याच्यातला गेला तर रिमेनिंग टर्म आहे फक्त मायनस वाय अपॉन एक्स आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघूया त्यामधीलच एक्झाम्पल नंबर 7. याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायची गरज आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येणार डी डी एक्स ऑफ e raised to x plus y is equal to d dx of cos of x minus y. तर याला डिफरन्शिएट केलं e raised to x plus y d by dx of x plus y. इथे देखील आपण जो फॉर्म्युला वापरलेला आहे तो आपल्याकडे होता d dx of e raised to f of x is equal to e raised to f of x आणि हे कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे d dx of f of x आपण इथे लिहितो. हा फॉर्म्युला मी यूज केलाय. इक्वल टू साइन इक्वल टू आणि हा कॉस ऑफ एफ ऑफ एक्स आहे त्याचा रिलेट होतो मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच मायनस साइन एक्स मायनस वाय आणि हे कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून परत डी डी एक्स ऑफ एक्स मायनस वाय. इथे कोणता फॉर्म्युला यूज केलेला आहे डी डी एक्स ऑफ साइन ऑफ कॉस ऑफ एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपण यूज केलाय त्याचा रिलेट मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स आणि डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. पुढे सिम्प्लिफाय केलं हा ई रेस टू एक्स प्लस वाय ॲज इट इज एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येतो डी डी एक्स ऑफ एक्स
आणि वायचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो dy बाय dx जर आपण मध्ये ऑपरेट केला तर इक्वल टू इथे मायनस साइन x मायनस y, इथे देखील x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा जो आहे तो dy बाय dx. पुढे आपण dy बाय dx च्या टर्म एका ठिकाणी कलेक्ट करण्यासाठी म्हणून याला मल्टिप्लाय करूयात मध्ये e रेस टू x प्लस y प्लस e रेस टू x प्लस y dy बाय dx इज इक्वल टू मायनस, याला मध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस साइन x मायनस y मायनस आणि हा मायनसचा प्रॉडक्ट प्लस साइन x मायनस y dy बाय dx. आता ही एक टर्म जी आहे ती dy बाय dx ची टर्म आहे आणि ही दुसरी टर्म dy बाय dx ची आहे. त्या दोन्ही टर्म्स आपण वेगळ्या करूयात. तर ह्या टर्मला आपण इकडे आणलं तर मायनस होणार आणि ह्या टर्मला तिकडे बनवलं तर मायनस होणार आहे. मग याला ह्या टर्मला इथेच राहू द्या e रेस टू x प्लस y dy बाय dx. ही टर्म इकडे आणली तर मायनस साइन x मायनस y dy बाय dx आणि ही टर्म तिकडे पाठवतो आहे तर ती होणार मायनस e रेस टू x प्लस y. ही टर्म याच ठिकाणी आहे, ही टर्म साइन x मायनस y. पुढे आता इथून dy बाय dx आपण कॉमन काढूयात. तर dy बाय dx जर कॉमन काढला तर रिमेनिंग टर्म असणार आहे e रेस टू x प्लस y आणि इकडे मायनस साइन x मायनस y आणि पूर्ण याला बाहेर मिळणार dy बाय dx जो आपल्याला फाइंड करायचा आहे. इथून मायनस साइन कॉमन काढली इथे राहील e रेस टू x प्लस y, मायनस साइन कॉमन काढल्यामुळे हा मायनसचा प्लस होऊन जाईल आणि इथे राहील साइन x मायनस y. बाकी पुढे हा पूर्ण dy बाय dx ला मल्टिप्लाय आहे ठीक आहे ना डिवाइड होईल म्हणून dy बाय dx इज इक्वल टू मायनस e रेस टू x प्लस y प्लस साइन x मायनस y आणि अपॉन लाईनार e रेस टू x प्लस y मायनस साइन x मायनस y. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 9. e रेस टू x मायनस y इक्वल टू x अपॉन y. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहिलं तर इथे खूप रेस टू दिसते. अशा वेळेला आपण जनरली दोन्ही साईडला लॉग घेतो, टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड्स, जो आपण आता जस्ट मागील टॉपिक पाहिला. त्यानुसार इथे लॉग जर घेतला तर लॉग ऑफ डायरेक्ट पण त्याचा आन्सर पण लॉग मध्ये अजून इझी होऊन जातं. तर लॉग ऑफ e रेस टू x मायनस y इक्वल टू लॉग ऑफ x अपॉन y. तर हा लॉ ऑफ एक्सपोनंट नुसार पुढे येणार जे आपण मागच्या याच्यामध्ये लिहून घेतलेले आहेत व्हिडिओज मध्ये. e रेस टू x मायनस y मागे येईल आणि इथे पुढील आणि हा लॉग e मागे असणार आहे. इक्वल टू इथे m अपॉन n च्या फॉर्म मध्ये आहे. हे पण आपण शिकलो की जर ते कॉशन लॉ जो आहे त्याच्यानुसार हे जर डिवाइड असतील तर त्यांना आपण सेपरेट करू शकतो मायनस साइन देऊन. तर हा लॉग x मायनस लॉग y होणार. आणि आपल्याला माहिती आहे की लॉग e जो आहे तो 1 असतो, लॉग e 1 असतो म्हणून ही व्हॅल्यू जी आहे ती आपण नव्हती तशीच लिहिली नाही तरी चालेल. इक्वल टू हा लॉग x मायनस लॉग y. आता हे सिम्प्लिफाय झालेलं आहे, याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथे राहणार मग d dx ऑफ e रेस टू x मायनस y इक्वल टू d dx ऑफ लॉग x मायनस d बाय dx ऑफ लॉग y. याला डिफरन्शिएट केलं तिथे येईल e रेस टू x मायनस y, कारण त्याचा जो व्हॅल्यू आहे e रेस टू f ऑफ x चा तो e रेस टू f ऑफ x d dx ऑफ f ऑफ x येतो आणि इथे कॉम्पोजिट फंक्शन मध्ये d dx ऑफ x मायनस y येणार. इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. इथे कॉम्पोजिट फंक्शन नाही म्हणून प्रश्न येत नाही. आणि इथे 1 अपॉन y. y आता हे आपलं x मधलं फंक्शन आहे म्हणून तुम्हाला परत y चा डेरिव्हेटिव्ह करायला लागतो, म्हणजे dy बाय dx त्याला जोडायला लागणार आहे. पुढे परत e रेस टू हा x मायनस y ऍज इट इज. नंतर हा x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 मायनस परत y चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो dy बाय dx इक्वल टू हा 1 अपॉन x मायनस हा 1 अपॉन y dy बाय dx. आपल्याला dy बाय dx च्या टर्म कलेक्ट करायच्या आहेत. त्यासाठी याला मध्ये जे आहे मध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. इथे e रेस टू x मायनस y मायनस e रेस टू x मायनस y dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन x मायनस 1 अपॉन y dy बाय dx. आता आपण हे सगळं कलेक्ट करूया. dy बाय dx च्या टर्म दोन आहेत. ही एक टर्म आहे dy बाय dx ची आणि ही एक टर्म आहे dy बाय dx ची. त्यांना आपण लेफ्ट हँड साइडला घेऊया. तर लेफ्ट हँड साइडला घेतल्यानंतर काय होणार बघा, ही प्लस मायनस दिसते इकडे तर ना प्लस होऊन जाईल 1 अपॉन y dy बाय dx आणि ही टर्म त्याच जागेवरती आहे e रेस टू
एक्स मायनस वाय डीवाय बाय डी एक्स जो आहे तो ऍज इट इज असणार आहे. बाकी पुढे हा 1/x त्याच जागेवर दिलेला आहे, हा तिकडे पाठवतो आहोत तर तो होईल मायनस, म्हणजे 1/x ऍज इट इज आणि मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय. पुढे डीवाय बाय डी एक्स कॉमन निघतोय तर हा 1/y मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय. डीवाय बाय डी एक्स कॉमन काढला आणि मध्ये रिमेनिंग टर्म दिला 1/y मायनस साइन ई रेस टू एक्स मायनस वाय. इथे हा 1/x ऍज इट इज आणि ई रेस टू एक्स मायनस वाय. पुढे जाऊन आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात 1 मायनस आणि याला मल्टिप्लाय केलं तर y ई रेस टू एक्स मायनस वाय आणि आपण येणार y आणि हा त्याला मल्टिप्लाय आहे डीवाय बाय डी एक्स तो ऍज इट इज इक्वल टू, इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात तर 1 मायनस एक्स ई रेस टू एक्स मायनस वाय आणि आपण येणार एक्स. पुढे जाऊन हे तिकडे जर पाठवलं तर जे डिवाइड आहे ते मल्टिप्लाय होईल, जे मल्टिप्लाय आहे ते डिवाइड होईल, म्हणजे इथे हा y इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल आणि इथे 1 मायनस एक्स ई रेस टू एक्स मायनस वाय आणि हा एक्स त्याच जागेवरती आहे आणि ही संपूर्ण टर्म तिकडे पाठवली तर ती डिवाइड होईल 1 मायनस वाय ई रेस टू एक्स मायनस वाय आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 10. एक्स प्लस साइन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय मायनस कॉस ऑफ एक्स मायनस वाय. यालाही डायरेक्ट डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे ना डी डी एक्स ऑफ एक्स प्लस डी डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स प्लस वाय इक्वल टू डी डी एक्स ऑफ वाय मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स मायनस वाय. साइन आणि कॉसचे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. हा तर डायरेक्टली 1 येईल डी एक्स बाय डी एक्स. त्यानंतर याचा आहे कॉस ऑफ एक्स प्लस वाय, परंतु कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून डी डी एक्स ऑफ एक्स प्लस वाय परत घ्यायला लागणार. तसे इथे डीवाय बाय डी एक्स ऍज इट इज असणार. मायनस याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो मायनस मायनस प्लस होऊन साइन एक्स मायनस येईल आणि इथे डी बाय डी एक्स ऑफ एक्स मायनस वाय कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून घेतले. इथे मी 2 फॉर्म्युले यूज केले, ज्यात डी बाय डी एक्स ऑफ साइन एफ ऑफ एक्स जो आहे तो येतो डी डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स येतो कॉस ऑफ एफ ऑफ एक्स आणि कॉम्पोजिट फंक्शन असल्यावरती आपण डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स घेतो. तसंच आणखी एक फॉर्म्युला यूज केला तो आहे डी डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स मायनस वाय, तो येतो मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय आणि डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. याला पुढे सिम्प्लिफाय करूयात तर हा 1 ऍज इट इज प्लस हा कॉस ऑफ एक्स प्लस वाय, एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 प्लस आणि इथे डीवाय बाय डी एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू सेम वे डीवाय बाय डी एक्स ऍज इट इज प्लस हा साइन ऑफ एक्स मायनस वाय ऍज इट इज आणि सुद्धा एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1 आणि वायचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो डीवाय बाय डी एक्स. याला मध्ये मल्टिप्लाय करूयात कारण आपल्याला डीवाय बाय डी एक्सचे टर्म कलेक्ट करायचे आहेत. तर हा cos x plus y plus cos x plus y into dy by dx मध्ये मल्टिप्लाय केलं गरजेचे आहे. फक्त इथे dy by dx ऍज इट इज प्लस साइन ऍज इट इज हा साइन मध्ये मल्टिप्लाय करतोय तो साइन x मायनस वाय आणि हा मायनस साइन याने मल्टिप्लाय केला तर साइन x मायनस वाय dy by dx. आता पुढे हा या ठिकाणी दिसत आहेत की dy by dx च्या 3 टर्म्स आहेत. ही एक आहे, ही एक आणि ही एक आहे. त्यांना आपण एका बाजूला आणूयात. तर ही टर्म जर इकडे आणली तर ती प्लस होणार साइन ऑफ एक्स मायनस वाय डीवाय बाय डीएक्स. ही टर्म इथे ऑलरेडी आहे कॉस ऑफ एक्स प्लस वाय डीवाय बाय डीएक्स. त्यानंतर ही टर्म इकडे आणली ती पण तिकडे पॉझिटिव्ह आहे म्हणून इकडे येताना निगेटिव्ह होईल आणि इकडच्या ह्या टर्म्स तिकडे पाठवतो. ही टर्म जी आहे ती इथेच आहे साइन एक्स मायनस वाय. ही टर्म तिकडे पाठवतो तर ती होईल मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय आणि हा 1 पण तिकडे वाढतो होईल -1. पुढच्या स्टेपला डीवाय बाय डीएक्स जो आहे तो कॉमन निघतो आहे. तर रिमेनिंग टर्म असणार साइन एक्स मायनस वाय या डीवाय बाय डीएक्स आहे प्लस कॉस एक्स प्लस वाय आणि नंतर हा इथे संपूर्ण डीवाय बाय डीएक्स जर कॉमन काढला तर फक्त 1 त्या ठिकाणी शिल्लक राहील. इथे मात्र जे आहे ते ऍज इट इज एक्स मायनस वाय मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय -1.
पुढे ही संपूर्ण टर्म याला मल्टिप्लाय dy बाय dx ला डिवाइड होईल, कारण आपल्याला dy बाय dx फाइंड करायचा आहे म्हणून त्याला एकटं काढायचं आहे एका बाजूला, बाकी सगळं त्या साईडला ठेवायचं. साइन ऑफ x मायनस वाय मायनस कॉस ऑफ x प्लस वाय मायनस 1 आणि अपॉन ला येणार ही संपूर्ण टर्म डिवाइड होईल. साइन ऑफ x मायनस वाय प्लस कॉस ऑफ x प्लस वाय मायनस 1 आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 4. शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x. इथे जेवढे पण एक्झाम्पल दिलेले आहेत यानंतरचे त्याच्या सगळ्यांमध्ये आपल्याला dy बाय dx ची टर्मच काढायची आहे, पण ती तुम्हाला ऑलरेडी त्याचा आन्सर जे आहे ते y अपॉन x च निघाल आहे, म्हणजे तुम्हाला शो करायचं आहे. आणि हे आणि p हे कॉन्स्टंट नंबर दिलेले आहेत. dy बाय dx च काढत आहोत, मागील प्रमाणे सोडवायचं आहे, फक्त यांचे आन्सर्स फिक्स ठरलेले आहेत. ऑलवेज y अपॉन x येणार आहे. आता हे जे दिलेलं एक्झाम्पल आहे यात x रेस टू p y रेस टू 4 त्याला मल्टिप्लिकेशन आहे इक्वल टू x प्लस y रेस टू p प्लस 4 दिलेला आहे. यात याला आपण डायरेक्ट पण सोडू शकतो, पण त्याला इझी करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी लॉगच्या सहाय्याने सोडवून टाकायचं. तर इथे टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, कारण हा जो रेस टू दोघींची पॉवर आहे ती थोडीशी विचित्र वाटते, तिला आपण पुढे आणू शकतो लॉगच्या रूल्स वापरून, म्हणून आपण दोघे सगळं लॉग वापरतो आहोत. हे ज्या ठिकाणी शक्य त्याच ठिकाणी करायचं. तिथे 2 टर्म प्लस करून दिलेल्या असत्या तर आपण त्याला करू शकलो नसतो. इथे करता येणं शक्य आहे. तिथे लॉग ऑफ x रेस टू p इंटू y रेस टू 4 इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस वाय रेस टू p प्लस 4 होणार. त्यानंतर हे दोघी प्रॉडक्ट मध्ये आहेत, m इंटू n आहे, त्यांना प्लस करून आपण सेपरेट करू शकतो. प्लस मात्र प्रत्येकाला सेपरेटली लॉग देणं गरजेचं आहे. लॉग ऑफ y रेस टू 4 इज इक्वल टू, आणि हा रेस टू आहे एक्सपोनेंट लॉ नुसार हा p प्लस 4 जो आहे तो पुढे येईल आणि इथे येणार लॉग ऑफ x प्लस y. मागील व्हिडिओत आपण हे सगळे फॉर्म्युले लिहून घेतलेले आहेत. तर इथे हा x रेस टू हा एक्सपोनेंट लॉ नुसार हा p पुढे येईल आणि इथे उरणार लॉग ऑफ x प्लस, इथे सुद्धा हा 4 पुढे येईल, इथे येईल लॉग ऑफ y. इथे हा ऑलरेडी आलेलाच होता p प्लस 4 पुढे आणि हा लॉग ऑफ x प्लस y आहे तसाच. आता याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर हा p कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबलला मल्टिपल म्हणून तो आपण बाहेर लिहिणार आणि हा dy बाय dx cos x log x होईल ॲज इट इज. तसंच हा 4 पण कॉन्स्टंट याच्या पुढे आहे मल्टिपल, तो पुढे लिहिला. तसंच इथे p प्लस 4 जो आहे तो पुढे लिहिला आणि d dx ऑफ लॉग ऑफ x प्लस y. आता डिफरन्शिएट करूयात. तिथे एक लॉग ऑफ x साठी सुद्धा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, तो आहे 1 अपॉन x प्लस 4, याचा आहे 1 अपॉन y आणि परत y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार, कारण इथे जर x ऐवजी दुसऱ्या टर्म्स आल्या कॉन्स्टंट असतात, परंतु y आणि x जे आहेत हे फंक्शन्स ऑलवेज x मध्ये असतात. म्हणून आपण y लिहिताना 1 अपॉन y लिहिला आणि y चा परत dy बाय dx लिहिला. हा p प्लस 4 इथे देखील लॉग ऑफ f ऑफ x चा फॉर्म्युला म्हणजे 1 अपॉन f ऑफ x म्हणजे इथे x प्लस y आणि कॉम्पोजिट आहे म्हणून d बाय dx ऑफ x प्लस y लिहिता येणार आहे. पुढे याला सिम्प्लिफाय करूयात. हा p अपॉन x प्लस हा 4 अपॉन y आणि इथे dy बाय dx इज इक्वल टू, इथे देखील p प्लस 4 आणि अपॉन ला येईल x प्लस y आणि इथे आता मात्र x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येतो आणि y चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो dy बाय dx. त्याला मध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात पुढच्या स्टेपला. p अपॉन x प्लस 4 अपॉन y dy बाय dx इज इक्वल टू, मध्ये मल्टिप्लाय केलं तर p प्लस 4 अपॉन x प्लस y प्लस p प्लस 4 अपॉन x प्लस y आणि इथे येईल dy बाय dx. आता परत आपल्याकडे dy बाय dx च्या टर्म्स आहेत त्या कलेक्ट करायच्या. ही dy बाय dx आणि ही dy बाय dx ची टर्म आहे ती एका साईडला घेण्यासाठी म्हणून आपण इकडे जर आणली तर ती मायनस होईल. तर हा 4 अपॉन y dy बाय dx आहे तसाच, ही टर्म इकडे आली तर मायनस होईल p प्लस 4 अपॉन x प्लस y dy बाय dx. तशी ही p प्लस 4 अपॉन x प्लस y ही टर्म तिकडे पाठवली तर मायनस p अपॉन x होणार. इथे dy बाय dx कॉमन निघतोय, दोन्ही ठिकाणी दिसतोय, तो कॉमन काढला तर 4 अपॉन y शिल्लक राहील. इथे p प्लस 4 अपॉन x प्लस y असणार आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर आपण कॉमन काढला dy बाय dx. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. x ने याला मल्टिप्लाय केलं p प्लस 4 मायनस याला p ने मल्टिप्लाय केलं x प्लस y आणि अपॉन ला x इंटू x प्लस y होणार, दोन्हीचा प्रॉडक्ट.
किंवा याला एक्स प्लस वाय इंटू एक्स लिहिलं तरी सेम आहे. तसं इथे पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 4 इंटू एक्स प्लस वाय मायनस वाय इंटू पी प्लस ओ आणि आपण येणार वाय इंटू एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स ने मध्ये मल्टिप्लाय करतो इथे पी एक्स प्लस 4x मायनस पी एक्स मध्ये मायनस साईनने पण मल्टिप्लाय केल्यामुळे मायनस पी वाय इथे राहणार आणि आपणला एक्स प्लस वाय इंटू एक्स आहे तसाच. याला मल्टिप्लाय करू नका कारण तो कॅन्सल होतोय पुढच्या स्टेपला. हा वाय प्लस एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय कॅन्सल होतो. याला मध्ये मल्टिप्लाय करतो इथे 4x प्लस 4y ब्रॅकेटच्या आत 4 ने मल्टिप्लाय केलं मायनस तसं इथे पी वाय वाय ने मल्टिप्लाय केलं मायनस साईन सह तर हा 4y आणि आपण लागेल वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इथे पी एक्स मायनस प्लस कॅन्सल होतो इथे राहिला 4x मायनस पी वाय आणि आपण फक्त एक्स कारण हा एक्स प्लस वाय हा जर तिकडे पाठवला तर याला मल्टिप्लाय होईल तो आणि हा कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर इथे हा 4y प्लस आणि मायनस कॅन्सल होतोय राहिला फक्त 4x मायनस पी वाय आणि आपण लिहितोय वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा 4x मायनस पी वाय आपल्याला एक्स आहे तसाच. पुढच्या स्टेपला आपल्याला डी वाय बाय डी एक्स फक्त एका बाजूला पाहिजे आहे म्हणून हे सगळे तिकडे पाठवूया. तो 4x मायनस पी वाय आपल्याला हा एक्स इंटू याला तिकडे पाठवला हा मल्टिप्लाय होणार वाय इकडे डिवाइड आहे तिकडे त्याला मल्टिप्लाय झाला आणि हा इकडे मल्टिप्लाय आहे इकडे त्यांना डिवाइड झाला तर फायनली हा 4x प्लस पी वाय 4x प्लस पी वाय कॅन्सल होणार आणि जे आपले शेवटचा आन्सर असणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स हा वाय आणि हा अपॉनचा एक्स आणि हे आपल्याला शो करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. इथे दिलंय सेक ऑफ एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इज इक्वल टू ए स्क्वेअर. याला डायरेक्ट जर डिफरन्शिएट करायचं म्हटलं तर ऑफकोर्स ते खूप कठीण जाणार आहे कारण हा आपला इम्पॉर्टन्स राहील आणि मग आपण सेकचा फॉर्म्युला वापरू वगैरे खूप मोठं लेंदी होईल. इथे कॉन्स्टंट नंबर आहे तर आपण इकडचा सेक जो आहे ना तो त्या साईडला पाठवू शकतो पण तो तिकडे आता ना इन्व्हर्स होणार. जर इकडे इन्व्हर्स राहिला असता तर आपण इकडे सेक लिहिला असता. इकडे सेक आहे तिकडे सेक इन्व्हर्स लिहिणार आहोत. इथे एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 ॲज इट इज राहिला आणि हा इकडे त्यांना सेक इन्व्हर्स ऑफ ए स्क्वेअर होऊन जाईल. आता ही संपूर्ण टर्म जी आहे ती पूर्ण कॉन्स्टंट दिसते कारण या ठिकाणी म्हटलंय की हा कॉन्स्टंट नंबर आहे तर सेक इन्व्हर्स ऑफ कॉन्स्टंट नंबर हा कॉन्स्टंट नंबर असणार आहे. मला आपण समजा लिहायला सोपं जावं म्हणून के कॉन्स्टंट मानून घेऊया तर ही संपूर्ण टर्म जी आहे एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इज इक्वल टू येणार के. आता या टर्मला तिकडे पाठवतो तिकडे त्याला मल्टिप्लाय होईल. याला आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो पण तसं करण्यापेक्षा सोयीस्कर मार्ग आहे. इथे वायची टर्म जी आहे ती वेगळी कलेक्ट करा आणि एक्सची वेगळी कलेक्ट करा तर आपण अजून थोडं सोपं होऊन जातो म्हणजे के सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. तर याला तिकडे पाठवतो के इंटू एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 त्यानंतर हा एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 आहे तसाच ठेवा इक्वल टू मध्ये मल्टिप्लाय केलं तर के एक्स रेस टू 5 होणार आणि हा मायनस के वाय रेस टू 5 होणार. आता ही जी टर्म दिसते आहे के वाय रेस टू 5 आणि के वाय रेस टू 5 दोन्ही सारख्या टर्म्स आहेत. इथे सुद्धा एक्स रेस टू 5 ची टर्म आहे इथे सुद्धा आहे. तर आपण काय करणार या टर्म्स ज्या आहेत त्या एका साईडला घेऊन घेऊया. तर इथे जर समजा मी याला या टर्मला इकडे आला तर वाय रेस टू 5 तसाच राहील आणि हा इकडे आला प्लस के वाय रेस टू किंवा हा के वाय रेस टू 5 इकडे आणला आणि हा प्लस वाय रेस टू 5 त्या जागेवरती ठेवला इक्वल टू हा के एक्स रेस टू 5 त्या जागेवरती आहे आणि एक्स रेस टू 5 जो आहे तो तिकडे पाठवला तर तो मायनस होणार. यातलं वाय रेस टू 5 वाय रेस टू 5 कॉमन निघतो इथे राहील के प्लस 1 आणि हा वाय रेस टू 5 इक्वल टू इथे सुद्धा एक्स रेस टू 5 कॉमन काढला इथे राहील के मायनस 1 एक्स रेस टू 5. त्यानंतर हा वाय रेस टू 5 आणि हा एक्स रेस टू 5 इकडे त्यांना डिवाइड होणार तर एक्स रेस टू 5 इक्वल टू के मायनस 1 अपॉन के प्लस 1. फायनली हे संपूर्ण टर्म वाय आणि एक्स मध्ये आहे आणि ही संपूर्ण टर्म कॉन्स्टंट नंबर मध्ये आहे म्हणजे के कॉन्स्टंट आहे. याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर इथे येणार डी बाय डी एक्स ऑफ वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ के मायनस 1 अपॉन के प्लस 1. तर हा यू अपॉन व्हीच्या फॉर्म मध्ये आहे. हाही फॉर्म्युला आपल्याकडे आहे यू अपॉन व्हीचा आपण लिहून घेतलेला आहे की जर समजा डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही या प्रकारे एक्स आणि एक्स मध्ये फंक्शन असतील तर अशा वेळेला आपण दुसरं फंक्शन जे आहे ते असंच ठेवून पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा मायनस पहिलं फंक्शन असंच आपण दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह आणि आपल्याला घ्यायचा सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. तर अशा प्रकारे
हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केला तर इथे व्ही जो आहे तो आपला x⁵ आहे आणि d/dx ऑफ इथे y⁵ येईल मायनस साईन u जो आहे तो आपला y⁵ आहे आणि d/dx ऑफ v जो आहे तो आपला x⁵ आहे आणि अपॉनला x⁵ त्याचा स्क्वेअर इक्वल टू मात्र हा संपूर्ण नंबर कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा रिझल्ट जो आहे तो 0 येतो म्हणून 0 येतो. ही संपूर्ण टर्म जर मी तिकडे पाठवली याला मल्टिप्लाय होईल आणि 0 मल्टिप्लाय बाय एनी नंबर आन्सर इज 0 देअरफॉर ते संपूर्ण 0 होईल. इथे मात्र y⁵ म्हणजे f(x⁵) यांचा फॉर्म्युला वापरला तर इथे 5 पुढे येईल y⁵ -1 होणार आणि y चा परत डेरिव्हेटिव्ह काढायला लागतो dy/dx -y⁵ इथे देखील 5x⁵ -1 आणि इक्वल टू 0. त्यानंतर इथे पण 5 दिसतो इथे पण 5 दिसतो दोन्ही टर्म्स मध्ये डिवाइड जर केला आपण दोन्ही साईडला 5 येतो तो 5 कॅन्सल होऊन जाईल. इथे रिमेनिंग टर्म राहील x⁵ y⁴ dy/dx मायनस x⁴ हा इकडचा आणि हा y⁵ इज इक्वल टू 0. मी दोन्ही साईडला डिवाइड केलं डिवाइड बोथ द साइड्स बाय 5. तर आता इथे ही टर्म तिकडे पाठवूया ती प्लस होईल आपल्याला dy/dx वेगळा काढायचा आहे तर dy/dx ची टर्म एका बाजूला ठेवली आणि हे तिकडे पाठवलं तर ते प्लस होईल. त्यानंतर ही टर्म याला मल्टिप्लाय करता डिवाइड होईल dy/dx इज इक्वल टू x⁴ y⁵ अपॉन x⁵ y⁴ होईल. त्यात सगळं कॅन्सल होत आहे फक्त रिमेनिंग टर्म इथे एक y राहतो इथे एक शिल्लक राहतोय. तर फायनली जे आन्सर मिळत आहे ते आहे y/x जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं y/x. अशी भरपूर एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत. इथे जर समजा सेक टॅन इनव्हर्स आला तिकडे त्यांना टॅन होऊन जातो किंवा कॉस राहतो तिकडे त्यांना कॉस इनव्हर्स होऊन जातो. अशा प्रकारचे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. या ठिकाणी दिलेलं आहे लॉग ऑफ x⁻² y⁻20 अपॉन x⁻20 प्लस y⁻20 इज इक्वल टू 20. हे लॉगरिथमचं आहे परंतु इथे समोर कॉन्स्टंट नंबर आहे इक्वल टू आणि लॉगचं डायरेक्ट आपण फॉर्म्युला वापरून सोडला त्याला पण तसंच कठीण जाणार आहे. मागील एक्झाम्पल प्रमाणेच आपण लॉग तिकडे पाठवू शकतो पण त्याला आपल्याकडे डेफिनेशन आहे लॉगरिथमची. जर इथे बेस काहीच नसेल तर तो आपण ई कन्सिडर करतो. ई असतो त्या ठिकाणी जर लिहिला नसेल तर आणि आपल्याकडे डेफिनेशन आहे लॉगरिथमची बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथमची जी डेफिनेशन आहे की a⁻x इज इक्वल टू m असेल तर हे इम्प्लाइज करतं दोन्ही साईडने इम्प्लाइज करतं. तर हे असणार आहे त्यावेळेला लॉग ऑफ m टू द बेस आपण वापरला इथे बेसला e आहे तिथे e आहे दोन्ही ठिकाणी तर इथे e आहे त्याच्यावेळी आपण इथे त्याला e लिहिणार इक्वल टू e⁻20 होऊन जाईल हा कारण e⁻20 म्हणजे हा जो समोरचा दिसतोय x त्या ठिकाणी चालला जाईल e⁻ म्हणून आणि इथे रिमेनिंग टर्म जी असणार आहे जो आपला m आहे तो असा असणार आहे x⁻20 मायनस y⁻20 अपॉन x⁻20 प्लस y⁻20. आता ते डिपेंड करते की इथे जो बेस असेल ते जिथे असणार आहे त्यामुळे ते फार कठीण नाही फक्त ही डेफिनेशन मात्र अप्लाय करायला विसरू नका. तर किंवा डायरेक्ट याला नाही आणि इक्वल टू ही तिकडे पाठवून दिला e⁻24 होऊन जातो. तर याला आता सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला तर याला परत तिकडे पाठवा तो e⁻20 राहू द्या. तर इथे हा e⁻20 जो आहे तो कॉन्स्टंट नंबर आहे तर त्याला आपण समजा k मानून घेतला कॉन्स्टंट नंबर आहे म्हणून त्याला पुन्हा लिहायला त्रास होईल आपल्याला म्हणून आपण त्याला कॉन्स्टंट नंबर k मानून घेतो. इथे येईल x⁻20 मायनस y⁻20 अपॉन x⁻20 प्लस y⁻20 इज इक्वल टू k. बाकी नेहमी मागच्या एक्झाम्पल प्रमाणेच नेहमी जसं आपण करतो तसंच आपल्याला याला इकडे पाठवायचं आहे. तर x⁻20 मायनस y⁻20 इज इक्वल टू k x⁻20 प्लस k y⁻20. k ने पण यांना मल्टिप्लाय करून टाकले तिकडे पाठवल्यानंतर. तर इथे आता परत आपल्याला y च्या टर्म्स कलेक्ट करायच्या आहेत आणि x च्या टर्म्स वेगवेगळ्या कलेक्ट करायच्या आहेत. तर इथे ही टर्म जी आहे ती मी इकडे पाठवतो हिला तिकडे पाठवतो इथे x⁻20 आणि मायनस k x⁻20 हा तिकडे हा k y⁻20 किंवा y⁻20 तिकडे पाठवतो आणि हा मायनस k y⁻20 म्हणजे मी ही टर्म जी आहे ती तिकडे पाठवली ती प्लस झाली आणि ही टर्म या जागेवर होती म्हणून प्लसच आहे आणि ही जी टर्म आहे ती मी इकडे पाठवली म्हणून ती मायनस झाली आहे. बाकी पुढे इथून परत कॉमन निघतंय बघा
तर ज्यावेळेला आपण कॉमन करणार त्यावेळेला इथे x⁻20 कॉमन निघेल आणि इथे 1 मायनस के. तसंच इथे y⁻20 कॉमन निघेल, इथे 1 प्लस के. आता मी ह्या 1 प्लस केला इकडे पाठवतो आणि हा 1 मायनस के त्याच ठिकाणी लावून देतो. याला तिकडे पाठवतो, हा इकडे मल्टिप्लाय ना, याला तो डिव्हाइड होणार आणि फायनली हे तुम्हाला जे सिम्प्लिफाय करून मिळतं आहे याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही, कारण संपूर्ण कॉन्स्टंट नंबर एका बाजूला राहिला. तर मागील प्रमाणेच डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स विल डी बाय dx ऑफ y⁻20 अपॉन x⁻20 इज इक्वल टू डी बाय dx ऑफ 1 मायनस के अपॉन 1 प्लस के. तर इथे देखील आपण डायरेक्ट व्हॅल्यू टाकायला हरकत नाही. यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला जो मागे वापरला आपण तोच मी डायरेक्ट करतो आहे, पुन्हा लिहून देत नाही. इथे येईल x⁻20 आणि डी बाय dx ऑफ y⁻20 मायनस y⁻20 आणि डी बाय dx ऑफ x⁻20 आपणला व्हीचा स्क्वेअर म्हणजेच x⁻20 चा स्क्वेअर घेईल आणि हा परत कॉन्स्टंट नंबर आहे पूर्ण, ज्याच्यात x नाही y नाही, तर तो 0 होणार कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. त्यानंतर हा x⁻20 आहे तसाच परत आपण x⁻n चा फॉर्म्युला इथे अप्लाय केला तर इथे 20 पुढे येईल आणि y⁻20 मायनस 1 होईल, परंतु y हा कॉम्पोजिट मध्ये येतो म्हणून dy/dx त्याला जोडून लिहायला लागणार आणि हा y⁻20 आहे तसाच इथे 20x⁻20 मायनस 1 लिहिता येणार आहे आणि इक्वल टू 0. ही टर्म संपूर्ण तिकडे पाठवली ती 0 ला मल्टिप्लाय होईल आणि ती 0 होऊन जाईल. परत इथे दिसतं दोघी ठिकाणी दोघी टर्म्स मध्ये 20 आहे, तर 20 ने आपण त्याला डिवाइड करून टाकूयात. तर इथे x⁻20 y⁻19 उरणार dy/dx. नंतर हा x⁻2 इथे 20 मायनस 1 तो x⁻19 होईल आणि त्याला म्हटलं y⁻20 इज इक्वल टू इथे 0 असणार आहे. आपण परत दोघे साईडला डिवाइड केलेलं आहे, डिवाइड बोथ द साइड बाय 20. तर इथे होणार आता परत या टर्मला तिकडे पाठवा, आपल्याला dy/dx वेगळा काढायचा आहे म्हणून dy/dx तिकडेच ठेवला. ही टर्म तिकडे पाठवली तर x⁻19 y⁻20 आणि ही संपूर्ण टर्म याला मल्टिप्लाय आहे, तर तिकडे त्यांना डिवाइड होईल x⁻20 y⁻19. त्याच्यात हे 19 आणि याच्यात 20y आहे तर एक y इथे राहील, इथे 19 इथे 20 तर x इथे राहील. तर फायनली आपला आन्सर असणार आहे dy/dx इज इक्वल टू y अपॉन x आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. यानंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत किंवा काही 5th नंबरचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.